नमस्कार. डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया पुणे शाखेच्या वतीने मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आजचा आपला आरोग्य गप्पांचा विषय आहे आरोग्य विमा. गेले 2 महिने आपण आरोग्य गप्पांचे विषय असे घेतले होते की सर्वांसाठी उपयुक्त असतील. तसाच हा आजचा विषय. डॉक्टर वसुधा सरदेसाई आणि डॉक्टर तेजस यांनी जानेवारी आणि फेब्रुवारीच्या आपल्या व्याख्यानामध्ये तुम्हाला सगळी आरोग्यविषयक माहिती दिलेलीच आहे. आजच्या ह्या आरोग्य गप्पांच्या विषयामध्ये आपण वेगवेगळे आरोग्य विमा विषय जसे की बऱ्याच जणांना माहिती नसतं की आरोग्य विमा कशा पद्धतीचा असावा, कोणत्या आरोग्य विम्यामध्ये कुठले आजार समाविष्ट केलेले असतात, त्याची सर्व माहिती आज आपल्याला डॉक्टर दिलीप सातभाई देणार आहेत. डॉक्टर दिलीप सातभाई यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. त्यांनी कायद्यामध्ये पदव्युत्तर पदवी घेतलेली आहे पुणे विद्यापीठातून. त्याच्यामध्ये ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत. त्यांनी फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन ऑफ मीडिया ट्रायल अ केस फॉर ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम या विषयावर PhD करून कायद्यात डॉक्टरेट मिळवलेली आहे. ते महाराष्ट्रातील सक्षम गुंतवणूक सल्लागार म्हणून ओळखले जातात. त्यांनी BMCC आणि ILS लॉ कॉलेज येथे 25 वर्षाहून अधिक काळ ऑडिटिंग अँड टॅक्सेशन विभागाचे प्रमुख व अतिथी प्राध्यापक म्हणून काम केलेले आहे. गेली अनेक वर्षे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या वेस्टर्न इंडिया रिजनल काउन्सिलच्या पुणे शाखेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि कोषाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. GST विषयावर भारतभर व्याख्याने देण्यासाठी त्यांची ICAI कडून फॅकल्टी सदस्य म्हणून निवड करण्यात आलेली आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वित्त समितीचे सदस्य होते आणि सध्या तेथील डायरेक्ट टॅक्सेस कमिटीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी ICAI साठी बिल तयार करण्यासाठी मार्गदर्शक पुस्तक आणि नॉमिनेशन विषयावरील मार्गदर्शक पुस्तक हे 2 पुस्तके लिहिलेली आहेत. एवढंच नव्हे तर त्यांचे समाजकार्यातही त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. ते इंटरनॅशनल लेप्रसी युनियन अँड अलाइड हेल्थ अलायन्सच्या या संस्थेचे मानद कोषाध्यक्ष आहेत. ही संस्था कुष्ठरोग निर्मूलन, रुग्णांना मदत आणि त्यांना समाजात पुन्हा स्थान मिळवून देण्याचं कार्य करते. तसेच CASP या संस्थेचे मानद कोषाध्यक्ष आहेत, जी लहान मुलं, कुटुंब आणि समाजाच्या विकासासाठी कार्य करते. सध्या 12,000 पेक्षा अधिक मुलांना ही संस्था मदत करते. अशा विविध क्षेत्रामध्ये आपल्या ज्ञानाचा समाजासाठी उपयोग करणाऱ्या डॉक्टर दिलीप सातभाई यांना मी विनंती करते की त्यांनी आमच्या सभासदांशी संवाद साधावा. आजच्या या सभेचे अध्यक्ष डॉक्टर भास्कर हर्षे, या डायबेटिक असोसिएशनचे सेक्रेटरी डॉक्टर अमित वाळिंबे, जॉईंट सेक्रेटरी सतीश राजपाठक सर, हे चार्टर्ड अकाउंटंट आहेत. आणखीन एक जॉईंट सेक्रेटरी आहेत निलेश कुलकर्णी, डॉक्टर निलेश कुलकर्णी. कोषाध्यक्ष आहेत परीक्षित देवर. आणि या सर्वाच्या महत्वाचे म्हणजे आजच्या अरगाडे मॅडम, त्यांनी मला जे मला आमंत्रण दिलंय त्याबद्दल मी अरगाडे मॅडमचं अगोदर आणि सर्व संचालक मंडळाचं मी आभार मानतो. तसं खरं पाहिलं तर आभार मानणं फार कृत्रिम ठरेल. आजचा विषय तसा पाहिला तर अतिशय महत्वाचा विषय आहे आणि सर्वांनी यात जातीने लक्ष घालावं असा हा मोठा गहन विषय देखील आहे. कुठलीही गोष्ट विम्याच्या संदर्भात करताना सर्वात महत्वाचा फॅक्टर जो आपण सगळ्यांनी विचारात घेतला पाहिजे आणि तो म्हणजे आपल्याकडं आर्थिक साक्षरता असली पाहिजे. आता तुम्ही विचाराल आर्थिक साक्षरता म्हणजे गुणाकार, भागाकार, बेरजा, वजाबाकी करण्याचं तंत्र आहे का? तर माझ्या दृष्टीने नाही. ते फार तर आपल्या दृष्टीने गणितशास्त्रामध्ये आपण वाकबगार झालो याचं ते चिन्ह आहे. आर्थिक साक्षरता ही वेगळ्या प्रकारची असते आणि त्या आर्थिक साक्षरतेबरोबर जर तुम्ही पुढे कालक्रमणा केली तर आयुष्यातले तुमचे निर्णय कुठल्याही संदर्भात आर्थिक स्वरूपाचे जे निर्णय असतील ते कधीही चुकत नाहीत. आणि म्हणून 1-2 उदाहरणं मी तुम्हाला अगोदर देतो आणि मग माझ्या विषयाला मी सुरुवात करतो. एका व्यक्तीला, अतिशय धनाढ्य व्यक्ती होती, 500 कोटी रुपयाची संपत्ती होती.
त्याला 2 मुलं होती. एक होता डॉक्टर, दुसरा होता चार्टर्ड अकाउंटंट. डॉक्टर मुलगा 98% 102% वाला. चार्टर्ड अकाउंटंट मुलगा कंपॅरेटिव्हली कमी 80-90% वाला होता. पण दोघे हुशार. वडिलांना वाटलं की आता हे आपले वय झालंय, आपली मुलं तरी आपली प्रॉपर्टी नीट सांभाळणार का नाहीत? म्हणून त्यांनी त्यांची परीक्षा घ्यायची ठरवलं. अतिशय देवभोळे असणारी व्यक्ती रोज मंदिरात जाऊन एक रुपया टाकत असे, हे मुलांना पण माहित होतं. त्यांनी पहिले डॉक्टर मुलाला बोलवलं आणि सांगितलं की 100 रुपयाची नोट घे आणि माझा एक मित्र आहे मनी चेंजर, त्याच्याकडे जाऊन एक रुपयाच्या कॉइन्स घेऊन ये. डॉक्टर मुलगा म्हणाला, इट्स व्हेरी सिम्पल, जाऊन येतो मी. पण त्याला काही पैसे मागणार आहे का कमिशन? हो म्हणे, कमिशन मागणार आहे तो. त्याला 10% कमिशन द्यायचं आणि बाकीचे पैसे घेऊन यायचे. मग जाता डॉक्टरने विचार केला की आपल्याला कमिशन द्यायचंच आहे, मग तिथे जाऊन ती घासाघीस काही केली नाही. 100 रुपये दिले, 90 रुपये घेऊन आला. 10% कमिशन म्हणजे 10 रुपये गेले, 90 रुपये घेऊन परत आला. नंतर दुपारी परत चार्टर्ड अकाउंटंट मुलाला बोलवलं. अरे बाबा, मला जरा कॉइन्स कमी पडतायत. तू जाऊन त्या आपल्या मनी चेंजरकडे जा आणि कॉइन्स त्याच्या घेऊन ये. तो 10% कमिशन घेतो. चार्टर्ड अकाउंटंट मुलगा थोडासा विचार करणारा. त्यांनी विचारलं, अरे बा सकाळी मग डॉक्टरला 200 का नाही दिले? मला आता 100 देतायत, याला 100 देतात, म्हणजे आपली काहीतरी परीक्षा घेतायत. जाता जाता त्यांनी विचार केला की याच्यात काही आपल्याला ट्विस्ट करता येते का किंवा काय, हे पाहायला पाहिजे. जे आर्थिक साक्षरतेचा एक नमुना आहे. तिथे गेल्यावर तो म्हणाला की आपल्या डॉक्टरांच्या, म्हणजे जो डॉक्टर मुलगा म्हणजे भाऊ आहे, त्यांनी 90 रुपये आणलेच होते. म्हणजे आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये 90 रुपये तर आणलेच पाहिजे. त्यापेक्षा जास्त मिळतात काय हे पाहणं आपल्या दृष्टीने गरजेचं आहे. मग त्यांनी तेवढ्यात एक ट्रिक खेळली आणि तिथे गेल्यावर म्हणाला, मनी चेंजर सर, मला चेंज पाहिजे. तो म्हणाला, माझं कमिशन 10%. ओके, मान्य आहे म्हणे. मला 90 रुपयाची चेंज द्या. तो म्हणाला, ठीक आहे, 90 रुपयाचे कमिशन, माझं 10%. 90 रुपयावर 10% 9 रुपये झाले. 90 अधिक 9 99 झाले. 100 रुपयाची नोट दिली. 91 रुपये तो घेऊन आला. 90 रुपये डॉक्टरांनी आणले, 91 रुपये चार्टर्ड अकाउंटंट माणसांनी आणले. ही 100 रुपयाची गोष्ट. जर 1,00,000 असतं तर 1,000 रुपयाचा फरक पडला असता. 1 कोटी असता तर 1,00,000 रुपयाचा फरक पडला असता. 100 कोटी असते तर 1 कोटी रुपयाचा फरक पडला असता. त्या प्रमाणात, या मोठ्या प्रमाणामध्ये हा फरक पडला असता. ही आर्थिक साक्षरतेची चुकीक पहिली दाखवण. परत दुपारी त्याची आत्या येणार होती या मुलांची. पहिल्या मुलाला सांगितलं परत डॉक्टरला, ए जा बाबा, तुझी आत्या येणार आहे, त्यांच्याकडनं तिला घेऊन यायच्या ह्याच्यात गाडीतनं नीट बसून घेऊन ये. तिथे गेल्या गेल्या त्याला प्लॅटफॉर्मवर वाटलं, प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करा. 50 रुपयाचं तिकीट होतं. 50 रुपयाचं तिकीट घेतलं, आत गेला, आत्याला घेतला, परत घरी घेऊन आला डॉक्टर मुलगा. अगदी नाकासमोरचा आणणारा मुलगा, काय प्रॉब्लेम नाही. संध्याकाळी परत दुसरी आत्या येणार होती म्हणून पुन्हा चार्टर्ड अकाउंटंट मुलाला सांगितलं की जा बाबा, त्या दुसऱ्या आत्याला घेऊन ये. सकाळी डॉक्टर मुलगा घेऊन आला. तिथे गेला, संपूर्ण त्यांनी जे काही तिथं चार्ट होता तो सगळा पाहिला आणि तिथं पाहिलं, शिवाजीनगरला जायला 20 रुपये, प्लॅटफॉर्मला 50 रुपये. मग तो म्हणाला, मला शिवाजीनगरला जायचं आहे, मला तिकीट द्या. त्यांनी 20 रुपयाचं तिकीट खरेदी केलं. 20 रुपयाचं तिकीट घेऊन तो प्लॅटफॉर्मवर गेला. कारण प्लॅटफॉर्मवर तुम्हाला 1 तास राहता येतो कुठल्याही तिकिटाच्या आधारे. पाहिलं त्याने, सगळं उत्तम पाहिलं. आत्या आली, घेतली तिला आणि बाहेर आला. बाहेर आल्यावर पाहिलं तर तिकीट कॅन्सलेशन असेल तर 50% रक्कम परत. ते 20 रुपयाचं तिकीट परत सरेंडर केलं. त्याचे 10 रुपये मिळाले आणि तो 10 रुपये घेऊन घरी आला. सांगायचा हेतू हा की ही जी काही चातुर्य तुमच्यामध्ये निर्माण होण्याची जी आवश्यकता आहे, ही चातुर्य निर्माण होण्याची आवश्यकता म्हणजे आर्थिक साक्षरता आहे. ही आर्थिक साक्षरता प्रत्येक गोष्टीत आपल्याला कळायला पाहिजे. मध्यंतरी माझ्या पत्नीची माझ्याकडे तक्रार आली की आपला टीव्ही चालत नाही, फार वर्ष झाली, जुना झालाय. म्हटलं पाहिजे तो घेऊन ये, काय प्रॉब्लेम नाही. मग ती म्हणाली, आता काय सोनीच्या टेलिव्हिजन मध्ये जायचं, आपला मागचा सोनी ट्रिनिट्रॉन होता तसाच आपल्याला पाहिजे, दुसरा कोणता नको. जा म्हणे. मग ती जाऊन याच्यामध्ये सोनीच्या शोरूम मध्ये जाऊन आली आणि मग मला सांगितलं की काय 6,95,000 काहीतरी किंमत आहे 65 इंचाची. म्हटलं की अजून कुठं चौकशी केली आहे का नाही? म्हटलं कुठं? हा म्हणे, चौकशी सगळ्या ठिकाणी केली, दोन्ही शोरूम मध्ये तीच किंमत आहे. अगं म्हटलं, अजूनही काही मार्ग असतात, तिथे चेक करा. Amazon मध्ये जा, फ्लिपकार्ट मध्ये जा. आजकाल ऑनलाईन मध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये सुविधा मिळते. मग तिने तिथे चेक केलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 55,000 रुपये किंमत कमी Amazon वर होती आणि 52,000 रुपये किंमत कमी फ्लिपकार्टवर होती. मग मी तिला म्हटलं, हे पहा, हा असा फरक पडू शकतो.
त्यामुळे चौकस बुद्धीने तुम्ही जर खरेदी कराल तर तुम्हाला फायदा होतो. तेवढ्यात मला काहीतरी एक नोटीस माझ्या मोबाईलवर आली किंवा दिवाळीचा सेल लागलेला आहे आणि अजून त्याच्यात भरपूर तुम्हाला कन्सेशन मिळू शकतंय आणि तो 55,000 रुपये जो मला मिळणार होता तो 62,000 रुपयापर्यंत जाऊन पोहोचला. सांगायचं तुला की जेव्हा अशी मोठी खरेदी करायची असेल त्यावेळेला ऑनलाईन खरेदी केल्यानंतर आपल्याला मोठी जी काही फायदा होण्याची शक्यता असते या सीझनमध्ये, मग तो जानेवारीचा महिना असो, तुमच्या लग्न सराईचा महिना असो किंवा इतर कोणते महिने असो, त्या ठिकाणी हा मोठ्या प्रमाणामध्ये बदल होऊ शकतो. हीच आर्थिक साक्षरता. मग मी पत्नीला सांगितलं, "व असं करते तू नीट किमती पाहत नाही." म्हणे, "कोण भाजीला गेल्यावर किंमत पाहणार आहे? जे देतो तो घेऊन येतो म्हणे आम्ही. कुठे प्रत्येकाला ₹4 ₹6 करा." म्हटलं, "ठीक आहे, माझ्यापर्यंत भाजीच्या पर्यंत सगळं ठीक आहे, पण रोजच्या रोज काय आपले पैसे जास्त जात आहेत का कमी जात आहेत, हे तुम्ही तपासलं पाहिजे." आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या दिवशीपासनं 1 किलो पोहे जरी आणायचे असतील, तरी ती Amazonवर काय किंमत आहे पाहते मग खरेदीला जाते. तर सांगायचं ही थोडीशी आपल्याला हॅबिट जोडण्याची एक कला आहे. ती कला आपल्याला अंगीकारली पाहिजे आणि तेच आपण केलं तर मनुष्यात काय फारसा प्रॉब्लेम येईल असं मला वाटत नाही. त्यामुळं चांगल्या लोकांच्या सहवासात राहणं, ज्ञानी लोकांच्या सहवासात राहणं, आर्थिक साक्षरता असणाऱ्या लोकांच्या सहवासात राहणं ही आता काळाची गरज आहे. कारण मनुष्य हा सहवासाने बनतो, असं अनेक विद्यावंत आणि ज्ञानवंत लोकांनी सांगितलं. एक छोटं उदाहरण देतो आणि माझं काम सुरू करतो. एक पावसाचा थेंब असतो, तळ्यामध्ये पडतो. नगण्य म्हणून जगतो, उपयोगाला येतो का नाही माहित नाही. तोच पावसाचा थेंब चातकाच्या चोचीमध्ये पडला, तर 1 वर्षाची तृषा भागवतो. तोच पावसाचा थेंब समुद्रामध्ये पडला, तर स्वतःला खारट करून घेतो. तोच पावसाचा थेंब गरम तव्यावर पडला, स्वतःला नाहीसं करून घेतो. तोच पावसाचा थेंब कमलपुष्पावर पडला आणि सकाळी सोनेरी किरण परावर्तित झाली, तर मोत्यासारखा खरा नाही दिखाऊ दिसतो. आणि तोच पावसाचा थेंब शिंपल्यामध्ये पडला तर स्वतःला मोती करून घेतो. पावसाचा थेंब सगळ्या ठिकाणी सारखाच आहे, सहवास वेगळा वेगळा आहे. आणि म्हणून म्हणतात की सहवासाने मनुष्य बनतो आणि ते उदाहरण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्याला निदर्शनाला येतं. नुकत्याच लग्न झालेल्या नवरा बायकोला एक तर नवरा बायकोसारखं तरी बोलायला लागतो, नाही तर बायको नवऱ्यासारखं तरी बोलायला लागते आणि ती ऑब्झर्वेशन आपल्याला ताबडतोब लक्षात येतं. जेव्हा त्यांना मुलं बाळ होतात, ती मुलं एक तर आईसारखे बोलतात, नाही तर वडिलांसारखं बोलतात. हे सहवासाचं प्रेम आहे. हे सहवासाचं प्रेम वाढलं तर मोठ्या प्रमाणात आर्थिक साक्षरता येते आणि घरातली महिला जर साक्षर असेल, घरातली महिला जर आर्थिक साक्षर असेल, तर संपूर्ण कुटुंब साक्षर होतं. हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे आणि म्हणून यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे, की आपण साक्षर होऊन चालणार नाही. आपलं कुटुंब आर्थिक साक्षर होणं ही काळाची गरज आहे आणि त्या पद्धतीने फक्त आयुर्विमा मी घेणार आहे का मी आपला हेल्थ इन्शुरन्स मी घेणार आहे, हेल्थ इन्शुरन्स घेणार आहे, हे फक्त पतीने ठरवायची गोष्ट नाही आहे. ही प्रत्येकाने सहकार्याने, सामंजस्याने, प्रत्येकाच्या इंटरॅक्शनद्वारे प्रत्येकाला माहिती देऊन, इव्हन द मुलगा लहान 14, 16, 15 वर्षाचा असेल त्याला सांगून ही सगळ्या गोष्टी करायला हव्यात. तरच आर्थिक साक्षरता वाढेल. अदरवाईज तुमच्या घरामध्ये पूर्वी जी गोष्ट होती तीच कंटिन्यू राहील आणि पुढल्या ह्याच्यातही तशीच माहिती होईल. त्यामुळं महत्वाचं लक्षात घ्या, तुम्ही चांगलीच त्यांच्या ह्याच्यात जर एम्बेडेड केली साक्षरता तर ते शहाणे होतील आणि नाही झाली तर कुठल्याही परिस्थितीमध्ये ते लिटरेट होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळं आधी नेहमी म्हणतात, की एखादा पोपटाला जर ज्ञानेश्वरी शिकवली, तो पंडिताच्या घरात पडला, तर ज्ञानेश्वरी म्हणायला लागतो. पण तोच पोपट खटकाच्या घरात जर पडला, तर तोड मुंडकी, काप मुंडकी अशा पद्धतीचे शब्द बोलायला लागतो. हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि मला आठवतंय, की प्रमोद महाजन एकदा इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये अशा प्रकारचे जोक नेहमी करण्यामध्ये वाकबगार होते. एकदा असंच जापनीज प्राईम मिनिस्टर भारतामध्ये आले आणि त्यांनी पाहिलं, की बुवा भारतामध्ये बरेच प्रगत देश आहेत, प्रगत राज्य आहेत. पण एखादं राज्य असेल कोणतं, की तिथे आपल्याला मदत करता येईल. सगळ्या ठिकाणी प्रवास करताना बिहारमध्ये आले आणि मग शेवटी त्यांना कळलं, की हा बिहार प्रदेश असा आहे, की याच्यात काहीतरी आपण केलं पाहिजे. मग ते कोण आहे चीफ मिनिस्टर? लालू प्रसाद यादव आले. प्रमोद महाजनांनी त्यांची ओळख करून दिली आणि ओळख करून दिल्यावर त्यांनी सांगितलं, की बुवा अशी-अशी परिस्थिती आहे. मग जॅपनीज प्राईम मिनिस्टर इंग्रजीमध्ये त्यांना म्हणाले, "अरे दिस इस द बेस्ट प्लेस वेअर आय कॅन डू समथिंग. गिव्ह मी ओन्ली 3 मंथ्स टाईम. आय विल एन्शुअर दॅट
बिहार बिकम जपान. मग तेवढ्यात लालू प्रसाद यादव एका सेकंदात म्हणाले, वाय यू नीड 3 months, गिव्ह मी ओनली 1 month, I will ensure that Japan becomes Bihar in itself. So who changes whom is again a major issue. इंग्रजी शिकवल्या जाणाऱ्या माणसाचं इंग्रजी सुधारणार आहे का ज्याला शिकवतोय त्याचं इंग्रजी सुधारणार आहे, हे सहवासावर ठरत असतंय. त्यामुळे काय सहवास आहे हा महत्वाचा ठरून आर्थिक साक्षरतेच्या दृष्टीने आपण यामध्ये कालक्रमणा केली पाहिजे आणि ती आर्थिक साक्षरता आपल्या जर अंगात भिनवली तर मला असं वाटतं की तुमचा कोणताही विम्याच्या संदर्भातला निर्णय चुकेल असं मला मुळीच वाटत नाही. आता आपण मेळ आपल्या विषयाकडे वळूयात आणि या विषयामध्ये पहिल्यांदा जो आरोग्य सेवाच्या संदर्भात आपला जो विमा आहे त्या संदर्भात थोडीशी अगोदर स्टॅटिस्टिकल माहिती आपण घेऊया. कारण काही अनेक देशामध्ये, मी रिसेंटली भूतानमध्ये गेलो होतो, तर भूतानमध्ये असं आढळलं की संपूर्ण राज्य जे काही त्यांचे जे लोक आहेत त्यांचा आजारपणाचा खर्च हे राज्य सरकार करतं. मग ते छोटा असो मोठा असो म्हणजे कोट्याधीश असो अब्जाधीश असो, खर्च सगळा तो राज्य सरकार म्हणजे केंद्र सरकार चालवतं. इथं सगळा खर्च सरकार करतं. अशी परिस्थिती भारतात होणार नाही. कारण कसं आहे की आपली लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि एवढ्या लोकसंख्येला आपल्याला मोफत पुरवणं म्हणजे आपला खजाना सगळा खाली होण्याची परिस्थिती आहे. कारण आपल्याकडे आजारपणही मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्या दृष्टीने भारतात जरी सोशल सिक्युरिटी मेजर नसलं तरी आपण त्या दृष्टीने थोडं थोडं काही होईना प्रयत्न करतोय आणि त्या प्रमाणात आपण भारतीय आपल्या याच्यात पुढे जात आहे. पण जर काही देशांचं नावं घ्यायचं ठरलंय तर इंग्लंड आहे, कॅनडा आहे, ऑस्ट्रेलिया आहे, जर्मनी, फ्रान्स, नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, फिनलंड, इटली, स्पेन, न्यूझीलंड अशा अनेक देशामध्ये आजही सोशल सिक्युरिटी मेजर आहे आणि 100% खर्च तुम्ही कोणत्याही प्रकारच्या आजारी पडा, कोणतंही ऑपरेशन करा, हे राज्य सरकार सगळा खर्च करतं. इंडियामध्ये ती अजून पोझिशन नाही कारण आपल्याला अजून चिकार वेळ त्याच्यामध्ये लागणार आहे आणि आपण त्या दृष्टीने काही प्रयत्न पण करतोय. आता नुकताच काल परवा निर्मला सीतारामन मॅडमने घोषणा केली आहे की आरोग्य विमा सर्वांपर्यंत 2033 सालापर्यंत, म्हणजे आपल्या सगळ्यांना आज जे आपण इथं बसलेलो आहोत या लोकांना 2033 सालापर्यंत आरोग्य विमा सरकार पुरवणार आहे. म्हणजे आता तो त्या दिवशी 2033 मध्ये होईल का नाही हा परत कालावधीचा भाग राहणार आहे. पण त्यांचं आज जे काही प्रॉमिस आहे त्या प्रॉमिस प्रमाणे त्यांचं म्हणणं असं आहे की 2033 पर्यंत आम्ही सगळ्यांना आरोग्य विमा देऊ, म्हणजे आजारी पडले तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही तुम्हाला मार्गक्रमणा दाखवू आणि त्याचे पैसे देऊ. पण आता याच्यात काही क्वालिटीचा प्रश्न आहे. कारण काही लोक आता उदाहरणार्थ आयुष्यमान भारत तुम्ही जर घेतलं तर आयुष्यमान भारत मध्ये 70च्या वर जे लोक असतील त्यांना कंप्लीट फ्री आहे असं त्या आयुष्यमान कार्डच्या एकंदर प्रश्नावलीमध्ये लिहिलेलं आहे. पण प्रत्यक्षात कोणीही त्याची सुविधा घ्यायला तयार नाही. त्याचं कारण एक आहे की त्या ज्या सुविधा त्यांनी ज्या पोहोचवल्या आहेत त्या इतक्या सबस्टँडर्ड लेवलच्या आहेत की कोणताही सामान्य व्यक्ती अशा हॉस्पिटल्समध्ये जाऊन कुठलीही सेवा घ्यायला तयार होणार नाही. म्हणजे थोडक्यात तिथे गेलं की आपण यमालाच बोलवायचं असं एकंदर परिस्थिती तिथं आहे. आणि म्हणून जरी प्रत्यक्षात घोषणा चांगली असली, एक्झिक्युशनला थोडा वेळ लागेल. एक्झिक्युशन जेव्हा होईल तेव्हा आपण बघूयात. पण आज तरी परिस्थिती अशी वाईट आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये हा मार्ग आपल्याला काही दिसत नाही. सीतारामन मॅडमचं म्हणणं असं आहे की 2024-25 साली म्हणजे गेल्या वर्षात 58 कोटी लोक नवीन या आरोग्य विमामध्ये सामील झाले आहेत. तरी पण एकंदर जगाच्या दृष्टीने पाहायचं झालं तर आपला पर्सेंटेज फार मोठ्या प्रमाणात कमी आहे. जगामध्ये नॉर्मली प्रत्येक व्यक्ती $943 आरोग्य विम्यासाठी खर्च करतात. पण भारतामध्ये हे प्रमाण फक्त $97 आहे. म्हणजे जवळजवळ 10% आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. त्यामुळं हा जो काही एक महत्वाचा मुद्दा यामध्ये आपण लक्षात घेतला पाहिजे की हळूहळू आरोग्य विमा आपल्यापर्यंत चालत येणार आहे. आपल्या लाईफ टाइम मध्ये येणार आहे का नाही माहित नाही, पण आपल्या कुठल्या तरी पिढीसाठी तो नक्कीच उपयोगी ठरणार आहे. हा एक महत्वाचा भाग याच्यामध्ये आहे. आता आरोग्य विमा म्हणजे नक्की काय आणि आरोग्य विमामध्ये आपण काय पाहणार हा एक आता आपला महत्वाचा मुद्दा आहे. आता आरोग्य विमा याचा अर्थ असा की कुठल्याही कारणास्तव तुम्ही जर आजारी पडला, कुठल्याही कारणास्तव आजारी तुम्ही पडला आणि तुमच्याकडे जर आरोग्य विमा असेल
तर तुमचा शुश्रूषाचा सर्व खर्च, मेडिसिनचा सर्व खर्च, हॉस्पिटलचा सर्व खर्च, येण्याचा जाण्याचा सर्व खर्च ही इन्शुरन्स कंपनी देते. आणि ज्या पॉलिसी अंतर्गत हे सगळं ठरतं त्याला आरोग्य विमा पॉलिसी असं म्हणतात. आता तुम्हाला कल्पना आहे की एकंदर भारतामध्ये 24 लाईफ इन्शुरन्स कंपनीज आहेत, 34 जनरल इन्शुरन्स कंपनीज आहेत. आता प्रत्येक कंपनीच्या आरोग्य विमा तुम्ही जर पाहिले तर 10-20 आरोग्य विमा प्रत्येक कंपनीच्या नक्कीच आहेत. मग काही विद्यार्थ्यांसाठी आहेत, काही ज्येष्ठ नागरिकांसाठी आहेत, काही स्टँडर्डाइज पॉलिसीज आहेत, काही फ्लोटर पॉलिसीज आहेत, काही टॉपअप पॉलिसी, म्हणजे अशा बऱ्याच नंबरच्या अशा पॉलिसीज आहेत. म्हणजे प्रत्येक इन्शुरन्स कंपनीचे 10 ते 15 जरी आपण धरले किंवा इव्हन 10 जरी धरले तरी 34 कंपन्यांचे 350 एकंदर पॉलिसी आपल्याला विचारात घ्यायला लागतील, जर आपल्याला कुठे इन्व्हेस्टमेंट ही चांगली कंपनी का ती चांगली कंपनी असा विचार करायचा वेळ आला तर. त्यामुळं हे काही जॉब आहे, हा सिलेक्ट करण्याचा जो जॉब आहे हा तसा टेक्निकली फार डिफिकल्ट आहे. आणि म्हणून एक स्टँडर्डाइज पॉलिसी काहीतरी असावी म्हणून केंद्र सरकारने त्याच्यात लीड घेतला होता. आणि IRDA ने देखील काही स्टँडर्डाइज पॉलिसी ज्यामध्ये डिक्लेअर केलेल्या आहेत. सकृतदर्शनी हॉस्पिटलायझेशनचा खर्च कव्हर व्हायला पाहिजे, OPD उपचार त्याच्यात कव्हर व्हायला पाहिजे, प्री एक्झिस्टिंग आजार काय असतील तर ते कव्हर व्हायला पाहिजे, मातृत्व लाभ हा सुद्धा त्याच्यात कव्हर व्हायला पाहिजे, आणि इतर काही आरोग्य संदर्भाचे जे काही खर्च असतील ते कव्हर व्हावे, आणि त्याच्यासाठी कॅशलेस सुविधा असावी असं एक सरकारचं म्हणणं होतं. आणि त्या ज्या सुविधा या पॉलिसीमध्ये मिळतात त्या पॉलिसीला आपण आरोग्य विमा असं म्हणतो. आता तुम्ही विचाराल की आरोग्य विमा का महत्वाचा आहे, आपण आरोग्य विमा का घेतला पाहिजे? त्याच्यातला पहिला सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे वैद्यकीय खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता तुम्ही कल्पना करा, हार्ट सर्जरी करायची असली आता जहांगीर वगैरे सारखे आता पॅकेज निर्माण झाले, नाही तर पूर्वी 25 लाख 30 लाख असे लागायचे. आता ते 3 लाख ते 10 लाख रुपयापर्यंत किंवा 3 लाख ते 5 लाखापर्यंत हार्ट सर्जरी आता जहांगीर नर्सिंग मध्ये पॅकेज मध्ये येते. ते राहण्याचा खर्च, जाण्याचा खर्च, औषधाचा खर्च आणि ऑपरेशन असं सगळं मिळून 3 ते 5 लाखापर्यंत मिळत आहे. पण त्याच्यासाठी मग कुठली रूम्स मिळणार आहेत, काय मिळणार आहेत, हा सगळा वेगळा भाग तुमच्या दृष्टीने महत्वाचा असतो. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे हार्ट सर्जरी नंतर कॅन्सरचा उपचार. कॅन्सरचे उपचार आता 5 लाख ते 10 लाख रुपयापर्यंत वाढलेले आहेत. त्यामुळं आपल्या घरात एखादा कॅन्सर झाला तर ते एकदम पैसे खिशातले जे जाणार आहेत त्याच्यासाठी काहीतरी नियोजन असणं गरजेचं आहे. आणि म्हणून हा महत्वाचा भाग, कॅन्सरचा उपचार हा एक महत्वाचा भाग आहे. ICUचा खर्च, काही कारणास्तव आपल्याला तिथं जायला लागलं, एका दिवसाला स्टँडर्डाइज याच्यामध्ये 20,000 रुपये खर्च येतो आणि काही मोठ्या हॉस्पिटलमध्ये तो 50,000 रुपयापर्यंत असतो. एका दिवसाला 50,000, एका दिवसाला 20,000. त्यामुळं हे जे काही महत्वाचे खर्च आहेत हे खर्च पूर्वीच्या मानाने इतके वाढलेले आहेत की आपण त्याची कपॅसिटी किंवा त्याची माहितीच गोळा करू शकत नाहीये. आणि त्या दृष्टीने पाहायचं झालं तर हा खर्च मोठा जो वाढतोय त्यामुळं आपल्या एकंदर कॅशला मोठा क्रंच बसतोय. आणि म्हणून आपला हा जो काही खर्च होणार आहे नाही होणार आहे कंटिंजंट आहे, पण त्याच्यासाठी आपल्याकडे काहीतरी नियोजन असलं पाहिजे. आणि ते नियोजन म्हणजे आपला आरोग्य विमा आहे. आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एक साधी गोष्ट आहे. आज 60 रुपयाचा ब्रेड आहे हे सगळ्यांना माहिती आहे. महागाईमुळं क्रयशक्ती कशी कमी होते याचे थोडक्यात उदाहरण देतो, म्हणून आपल्याला पैशाची का तजवीज करायला पाहिजे हे तुम्हाला सांगतो. आजचा जर महागाई दर 7.5% धरला, आजचा महागाईचा दर 7.5% धरला तर आजचा 60 रुपयाचा ब्रेड 10 वर्षानंतर 123 रुपयाला मिळणार आहे. 15 वर्षानंतर तो 177 रुपयाला मिळणार आहे. 20 वर्षानंतर 254 रुपयाला मिळणार आहे. 25 वर्षानंतर 365 रुपयाला मिळणार आहे. आणि 30 वर्षानंतर तो 525 रुपये 30 पैशाला मिळणार आहे. या फिगर्स आहेत ना, या आपल्याला खऱ्या वाटत नाहीयेत, पण या फिगर अतिशय खऱ्या आहेत. याच्यापेक्षा किमती जास्तच होतील, कमी होण्याची शक्यता नाही. आपण पूर्वी इतिहासात वगैरे वाचत होतो, 1 रुपयाला 40 शेर दूध मिळत होतं अकबराच्या कालावधीमध्ये. आपण हसत होतो, हे कसं शक्य आहे? पण ते त्यावेळेला शक्य होतं, आता नाहीये.
कारण आपल्याकडं एकंदर जी काही महागाई मोठ्या प्रमाणामध्ये झाली आहे ती एक महत्वाची. अजून एक छोटं उदाहरण म्हणजे आज तुम्ही साधा एक त्याचा एक हे फॉर्म्युला आहे. 70 या संख्येला तुम्ही जर महागाई वाढीने दर जो आहे त्यांनी जर भागलं तर किती वर्षात रक्कम निम्मी होणार पैशाची हे कळतं. आज समजा तुम्हाला 7% तुमची महागाई दर आहे. 70 भागिले 7 10 वर्ष आले. याचा अर्थ आजपासून 10 वर्षानंतर जे तुम्ही पैसे मिळवताय त्याची किंमत निम्मीच असणार आहे. म्हणजे आज जर ₹100 मिळवत असाल तर 10 वर्षानंतर तुम्हाला ₹200 मिळवले तरच आजचं स्टँडर्ड तुम्हाला ठेवता येईल. अन्यथा त्याच्यामध्ये राहणार नाही. उदाहरण सांगायचं झालं तर आज सध्या तुम्ही महिन्याला समजा तुम्ही ₹30,000 खर्च करताय. याच शैलीत तुम्हाला 15 वर्ष पुढे जर खर्च करायचा असेल तर आज तुम्हाला फक्त 54 लाखाची गरज आहे. पण 15 वर्ष तुम्हाला जर वापरायचं असेल तर ती रक्कम 87.5 लाख रुपये असली पाहिजे. तरच तुम्हाला ₹30,000 तुम्हाला 15 वर्ष खर्च करता येईल. हे जे नियोजन आहे, हे नियोजन तुमच्या विम्यामध्ये घातलं पाहिजे, की आज आपल्याला समजा जर 2 लाख रुपयाचा जर आजार पडणार आहे, तर तिसऱ्या वर्षी तो किती असला पाहिजे? 10% असेल तर 2,20,000 असला पाहिजे. नुसते 2 लाखाला स्टिकअप राहून आपल्याकडं चालणार नाही. हाच या निमित्तानं आपल्याला फक्त मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. तर पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगितला, वैद्यकीय खर्च वाढलाय. दुसरा महत्वाचा मुद्दा कुटुंबाची आर्थिक सुरक्षा. आता समजा एखाद्या व्यक्तीकडे फक्त 5 लाख रुपये आहेत, तेवढी त्याची पुंजी आहे आणि तो आजारी पडला आणि सगळेच्या सगळे पैसे जर खर्च झाले तर आर्थिक सुरक्षा कुटुंबाची रस्त्यावर येते. पण त्याच वेळेला समजा त्याच्याकडे जर समजा एखादा 5 लाख रुपयाचा आरोग्य विमा असला तर तो आरोग्य विमा त्या आजाराचं निराकरण करेल आणि जी त्यांची पुंजी 5, 10, 25 लाख काय असेल ती इंटॅक्ट राहू शकते. म्हणजे थोडक्यात कुटुंबाची आर्थिक सुरक्षा या आरोग्य विम्यामुळे तुम्हाला कंटिन्यू ठेवता येते. हाच एक महत्वाचा मुद्दा. तिसरा म्हणजे अचानक येणाऱ्या संकटाची तयारी तुम्हाला करता येते. आता संकट कधी येणार हे कोणालाच माहीत असत नाही. त्यामुळे आज आहे, उद्या नाही, उद्या आहे, परवा नाही, आपल्याला कळत नाही त्याच्यामध्ये. पण अशा वेळेला हा एक महत्वाचा मुद्दा आहे, की आपण तयार असलं पाहिजे. कधीही खुर्चीवर बसणारी व्यक्ती कधी भिंतीवर जाईल हे कोणाला सांगता येत नाही आणि भिंतीवर जाऊन त्याला लटकून फोटो फ्रेममध्ये ठेवून चंदनाच्या फुलाचा हार घालू हे आपल्या कधी स्वप्नात सुद्धा असणार नाही. पण हे रियालिटी आहे आणि म्हणून आपल्याला आरोग्य विमा काढण्याचं नजीकचं कारण जे आहे ते आजार आहे. कधी तो भिंतीवर जाऊ शकतो, आजारी असेल तर नॉर्मली जाऊ शकतो. सर्टन्टी आहे आपल्या तिथं. पण नॉर्मल कोर्समध्ये काय होईल आपल्याला काही सांगता येत नाही. त्यामुळे हा महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. अचानक येणाऱ्या संकटाची तयारी आपण आरोग्य विमा मार्फत नक्की करू शकतो. हा महत्वाचा मुद्दा आपण याच्यात लक्षात घेतला पाहिजे. एक महत्वाचा मुद्दा कॅशलेस उपचार सुविधा या आरोग्य विमामध्ये आहे. आता तुम्ही विचाराल कॅशलेस म्हणजे नक्की काय? कॅशलेस याचा अर्थ असा की कोणत्याही रुग्णाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर पैसे द्यावे लागत नाही. ते सर्व पैसे विमा कंपनी थेट हॉस्पिटलला देते आणि त्यामुळं औषध उपचार पैसे काढून आणल्यानंतर सुरू होतील असं होत नाही. ऍडमिट झाल्या झाल्या ताबडतोब तुमचा औषध उपचार चालू होतो. हा फार महत्वाचा ऍडेड ऍडव्हान्टेज आहे. कारण एखादा हार्ट अटॅक वाला जर मनुष्य आला असला आणि त्याला इमिजिएट जर उपचार मिळाले नाहीत आणि पैसे नसल्यामुळे तो जर अडकला तर त्याचा काही फायदा होणार नाही. आणि त्या दृष्टीने हा एक महत्वाचा मुद्दा आपण याच्यात लक्षात घेतला पाहिजे की ताबडतोब उपचार आपले या कॅशलेस पॉलिसीमुळे आपल्याकडे तयार होऊ शकतात. नंतर काही टॅक्स बेनिफिट्स पण आहेत. इंडिव्हिज्युअलला 25,000 रुपयाचा बेनिफिट मिळू शकतो. वडिलांचे भरले असतील, आईचे भरले असतील तर ऍडिशनल 50,000 मिळू शकतात. तुमचं उत्पन्न 75,000 रुपयाने कमी होऊ शकतं जुन्या कर प्रणाली अंतर्गत. नवीन कर प्रणाली अंतर्गत हा किंवा ही वजावट उपलब्ध नाही. आता काही महत्वाचे फायदे आहेत. हॉस्पिटल खर्चाचे संरक्षण आपल्याला मिळतंय, रूम भाडे मिळतंय, डॉक्टरची फी मिळतेय, औषधे कव्हर होतात, तपासणी खर्च देखील मिळू शकतात. कॅन्सर, हार्ट अटॅक, किडनी फेल्युअर यासारख्या मोठ्या आजारावर मोठा खर्च होतो, तो कव्हर होऊ शकतो. फॅमिली फ्लोटर पॉलिसी सारखे संपूर्ण कुटुंब आपल्याला त्यामध्ये कव्हर करता येतं. असे अनेक बेनिफिट्स त्याच्यामध्ये आहे. यामुळं जर पैशाची शांतता असेल तर मानसिक शांतता आपल्याला मिळू शकते आणि आपली बचत जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये
सुरक्षित राहू शकते. आता उदाहरण घ्यायचं ठरलं तर पुण्यातील संतनू पाटील 50 वर्षाचे आहेत. त्यांनी 5 लाखाची इन्शुरन्स पॉलिसी घेतलेली आहे. वार्षिक प्रीमियम 10,000 भरलाय आणि त्याच वर्षात एक दिवस त्यांना हृदयविकाराचा झटका आलाय. त्यांचा हॉस्पिटलचा खर्च 3.5 लाख रुपये झालाय. विमा कंपनीने 3,30,000 भरले आणि त्याच्या अगोदर यांनी विदाऊट रिसिट 20,000 रुपये खर्च केले. म्हणजे थोडक्यात काय झालं, जरी 3.5 लाख केले असत 3.5 लाख मिळाले असते, पण यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये पावत्या न घेतल्यामुळं 20,000 रुपयाचा क्लेम त्यांना करता आला नाही. ते स्वतःचे खर्च आले. पण यामुळे झालं काय, की त्यांची 3,30,000 रुपयाची आर्थिक सुरक्षा झाली. 20,000वर फक्त त्यांचं दुखणं निभावलं, असं थोडक्यात म्हणायला काय हरकत नाही. यासाठी एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, की जर आपल्याला क्लेम करायचा असेल तर आपल्याकडे पावत्या असणं, जो काही खर्च करतोय त्याची पावती असणं ही काळाची गरज आहे. अदरवाईज आपल्याला ते पैसे मिळणार नाहीत, हे पण लक्षात घ्या. आता आरोग्य विमा नक्की कोणासाठी आवश्यक आहे? ज्यांचं वय साधारणतः 45च्या आसपास आहे त्यांनी आरोग्य विमा घेणं हे काळाची गरज आहे. कारण कसं आहे, की 45 वर्षाच्या नंतर डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे अनेक समस्या, आर्थिक समस्या, आरोग्य समस्या, सगळ्याच समस्या 45 वर्षानंतर उद्भवतात. मग त्याच्यात काही हृदयविकार असतो, डायबिटीज असतो, कॉमन असतो. 7 लोकांमधला एक मनुष्य डायबिटीजचा पेशंट आहे. म्हणजे एवढं त्याचं पर्सेंटेज मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्यामुळे डायबिटीज हा काय म्हणतात त्याला, किलर आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे स्लो किलर आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. आपल्याला कळतच नाही की आपली शुगर कधी 300 होतीये. प्रत्यक्षात जेव्हा आपण खात असतो, पीत असतो तेव्हा आपल्याला काही कळत नाही. पण एक दिवशी असं कळतं की आपली शुगर 300 लेवलला पोहोचलेली आहे आणि मग HbA1c केल्यानंतर आपल्याला कळतंय की शुगर आपली मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे आरोग्य विमा ही गरज आहे, पर्याय नाही. त्यामुळे आवश्यक आहे, म्हणून त्याच्यावर आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि कुटुंबाची सुरक्षा राहावी म्हणून स्वतः आपण आरोग्य विमा घेणं ही काळाची गरज आहे. आता हा एक जनरल नेसेसरी मी तुम्हाला पॉइंट सांगितला, की आरोग्य विमा म्हणजे नक्की काय या संदर्भात. आता त्याच्याबरोबर नॉर्मली बहुतेक लोकांना कल्पना आहे मेडिक्लेम पॉलिसी म्हणून एक प्रकार आहे. हे काय मेडिक्लेम पॉलिसी म्हणजे नक्की काय असतंय याच्यामध्ये आणि आरोग्य विम्यामध्ये काही फरक आहे का? तर मेडिक्लेमचा अर्थ फक्त अगदी लिमिटेड आहे. कारण हा पारंपरिक प्रकार आहे आणि त्यामध्ये फक्त हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर होणारा हॉस्पिटलचा खर्च फक्त कव्हर होतो. हा महत्वाचा मुद्दा बहुतेक जण विसरतात. मेडिक्लेम मध्ये घरातला किंवा बाहेरचा जो काही मेडिसिनचा खर्च आहे हा कव्हर केला जात नाही. फक्त हॉस्पिटलमध्ये जेव्हा तुम्ही ऍडमिट व्हाल, त्या ऍडमिट झाल्यापासून एक्झिट बाहेर येण्यापर्यंत जो काही खर्च असेल तो खर्च मेडिक्लेम पॉलिसीमध्ये कव्हर केला जातो आणि त्यामध्ये पुन्हा कॅशलेस उपचार आणि रिइम्बर्समेंट सुविधा पण त्याच्यामध्ये उपलब्ध आहे आणि त्या दृष्टीने आपण त्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. आता त्यामध्ये काय काय कव्हर होतंय? त्यामध्ये रूम चार्जेस कव्हर होतात, ICUचा खर्च कव्हर होतो, शस्त्रक्रिया झाली तर त्याचा खर्च कव्हर होतो, डिस्चार्ज नंतर काही खर्च भरले असतील तर ते कव्हर होतो. पण OPD आणि वेलनेस बेनिफिट जे तुमची तब्येत सुधारण्यासाठी डॉक्टरांनी दिलेले जे काही मेडिसिन्स असतील ते कव्हर होत नाहीत. त्यामुळे हा महत्वाचा ऍड आणि लेस हे काय हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. सगळं बाकीचं आत असताना सगळं कव्हर होईल पण बाहेर पडलं की तुमचं काही त्याच्यामध्ये कव्हर होणार नाही. हा त्याचा निगेटिव्ह पॉइंट आहे. पण मेडिक्लेमचा इन्शुरन्स प्रीमियम पण कमी असतो. आरोग्य विमाचा प्रीमियम थोडासा जास्त असतो. त्यामुळे लोक मेडिक्लेम प्रेफर करतात. सिरियस दुखणं झालं तर मेडिक्लेम आहे, मग बघू आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यावर बघू काय करता येते. त्यामुळं विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी मेडिक्लेम ही ऍडवायजेबल आहे. कारण कसं आहे की त्यांचे आजारपण फ्रिक्वेंटली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं हे आरोग्य आपल्याला पैसे राखण्यासाठी आणि त्याच्यात एक महत्वाचा मुद्दा असा आहे की महागाई सगळ्या ठिकाणीच वाढते, पण वैद्यकीय महागाई जी आहे ही नॉर्मल पेक्षा डबल वाढत असते. त्यामुळे इकडे जर 7% महागाई वाढत असेल तर तिथे ती 14 किंवा 15% असणार आहे. कारण हा जो वाढ आहे ही वाढ मोठी जायगॅन्टिक आहे आणि म्हणून नॉर्मली लोक विचारतात किती रुपयाची पॉलिसी असली पाहिजे. तर तुमच्या आर्थिक कुवतीनुसार ती असली पाहिजे. पण 1 लाख ते 5 लाखच्या दरम्यान मेडिक्लेमची पॉलिसी असली तरी चालू शकतं, असं आत्ताचं
लोकांच्या माहितीप्रमाणे जे काही घेतलंय त्याच्यामध्ये एकंदर प्रकार करू शकतात. एकंदर 3 प्रकार मेडिक्लेम मध्ये असतात. एक इंडिव्हिज्युअल असते, एक कौटुंबिक म्हणजे फॅमिली असते आणि तिसरी सिनियर सिटीजन साठी असते. 3 कॅटेगरीज आहेत. प्रत्येकाच्या एकंदर कव्हर जे आहेत ते प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. आपण ठरवायचं ते की आपल्याला किती त्याच्यामध्ये हे असलं पाहिजे. मग त्याच्यात थोडे थोडे प्रकार आहेत. क्रिटिकल इलनेस मेडिक्लेम, म्हणजे समजा एखाद्याला कॅन्सर झाला असला तर त्याला मेडिक्लेमची पॉलिसी परत वेगळी आहे. परत समजा एक 2-3 लोक आहेत, ग्रुप मेडिकल क्लेम आहे, त्याची मेडिक्लेम पॉलिसी वेगळी आहे. टॉपअप आणि सुपर टॉपअप पण आहेत. आता टॉपअप आणि सुपर टॉपअप म्हणजे काय थोडक्यात सांगतो. ज्यावेळेला तुम्ही बेसिक पॉलिसी घ्याल 5 लाख रुपयाची, त्याचा प्रीमियम मोठा असतो. पण टॉपअप पॉलिसी म्हणजे अशी पॉलिसी आहे की त्या टॉपअप पॉलिसीमध्ये पहिली बेस पॉलिसीचा रक्कम खर्च झाल्यानंतर उरलेली जी काही रक्कम असेल ती टॉपअप पॉलिसी मधनं जाते. त्यामुळे टॉपअप पॉलिसीमध्ये इन्शुरन्स प्रीमियम फार मोठा कमी असतो. त्यामुळं पहिल्यांदा बेस पॉलिसी जास्त रुपयाची घेणं ऍडवायझेबल नाही. ती कमी घेऊन टॉपअप पॉलिसी जास्त घेणं हे काळाची गरज ठरणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीने या महत्वाच्या मुद्द्या लक्षात घेतले पाहिजे. आता मी जे काही सांगणार आहे हे दुसरं कोणी सांगणार नाही, म्हणून तुम्हाला आता काही टिप्स तुम्हाला देणार आहे की या टिप्स आपण जर पाहिल्या तर कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही चुका करणार नाही. लोक सर्वात मोठ्या चुका कुठं करतात? बहुतेक लोक विमा हप्त्याची रक्कम बघतात. विमा हप्त्याची रक्कम बघू नका. तुमच्या फॅमिलीला किती रुपयांची गरज आहे ते तपासा आणि हप्ता नंतर ठरवा की बा आपल्याला हप्ता किती मिळणार आहे. किंवा असं कधी कधी होतं की विमा एजंट जे सांगतात तीच रक्कम तुम्ही घेता, ते रॉंग आहे. आणि खरा घोळ जो आहे एवढ्या सगळ्यामध्ये तो त्या पॉलिसीच्या क्लॉजेस मध्ये असतो, जे कोणीही वाचत नाही. ही माझी खंत आहे. आपण जेव्हा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करतो तेव्हा तिथं लिहिलेलं असतं की म्युच्युअल फंड्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग. याचा अर्थ काय की तुम्ही सगळे डॉक्युमेंट वाचा, त्याच्यातले क्लॉजेस वाचा आणि मग गुंतवणूक करा. इथेही तसंच आहे, पण आपण कोणीही त्याचे क्लॉजेस वाचत नाही आणि ज्या वेळेला क्लेम दाखल करायची वेळ येते त्यावेळेला आपल्याला त्याचे फटके बसतात आणि ते फटके बसू नये म्हणून पुढले काही 4 मुद्दे मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे. आता यासाठी पॉलिसीच्या क्लॉजेस वाचणं आर्थिक साक्षरतेची गरज आहे, म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला आर्थिक साक्षरतेबद्दल सांगितलं. पहिला महत्वाचा किंवा दुसरा महत्वाचा मुद्दा, खोली भाडे मर्यादा हा सर्वात मोठा जिकिरीचा पण गंभीर प्रश्न आहे. बहुतेक लोकांना समजत नाही की बा खोली भाड्याचा काय संबंध आहे. खोली भाडे फार महत्वाचं आहे. हा पॉलिसी मधला सर्वात मोठा ट्रॅप आहे. कारण ज्या पद्धतीने इन्शुरन्स क्लेम फायनल केला जातो तो खोलीच्या भाड्यावर क्लेम केला जातो आणि म्हणून तुम्ही यामध्ये खोली भाड्याच्या संदर्भात सर्वात महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. आता उदाहरणार्थ पॉलिसी तुमची जी काही आहे त्याच्यामध्ये 5,000 प्रतिदिवस कमाल मर्यादा मेन्शन केलेली आहे किंवा 5,000 रुपयापर्यंत आम्ही तुम्हाला भाडं देऊ. पण ज्या दिवशी त्या माणसाला हार्ट अटॅक आला त्या दिवशी 5,000ची रूमच नव्हती. मग त्यांनी काय केलं, पुढली रूम द्या, तो 10,000 रुपयाची. मग ते 10,000 रुपयाच्या रूम मध्ये तो राहिला. आता याला काय वाटलं की बा निम्म मिळेल की जे काय आपल्या खोलीचं भाडे त्याचे निम्म मिळेल, पण तसं झालं नाही. आता पुढे काय गंमत आहे ती बा, विमा कंपनी फक्त खोली भाड्यावर नाही तर संपूर्ण बिलावर 50% करणार आहे आणि तो आपल्या दृष्टीने ट्रॅप आहे. फक्त खोली भाडं कमी होत नाही, तुमचं सगळं बिल जे आहे ते 50% कमी होतं. उदाहरण सांगतो, तुमचं खर्चाचं देयक एकंदर 5 लाख रुपये आहे. क्लेम तुम्हाला किती मिळेल? 50%. 10,000च्या 5,000 घेतले 50% आहे. 5 लाखाच्या ऐवजी तुम्हाला फक्त 2.5 लाख रुपयेच मिळतील आणि तुम्हाला भरायला लागतील 2.5 लाख रुपये. कारण रुग्णालय चार्जेस खोली भाड्यावर अवलंबून असतात, म्हणून नेहमी खोली भाडे कमाल मर्यादा नसणारी पॉलिसी घेतली पाहिजे. त्यामुळे हा सगळ्यात पहिला पॉइंट आपण लक्षात घेतला पाहिजे की जिथं 2,000 रुपये, 5,000 रुपये, 10,000 रुपये रक्कम लिहिली असेल ती पॉलिसी आपण घ्यायची नाही. जिथं अनलिमिटेड शब्द असेल तीच पॉलिसी आपण घेतली तरच आपल्याला आरोग्य विमा आणि जे काही डिडक्शन्स आजकाल होत आहेत, ते 5 लाखापर्यंत म्हणून ठीक आहे, आणि एखाद्याचा 70 लाखाचा असला त्याला 35 लाख रुपये भरायला लागतील. 35 लाखच रुपये फक्त कंपनी देईल. त्यामुळं खोली भाडं हे आपल्या दृष्टीने फार VIP आहे आणि तिथंच मोठा ट्रॅप आपल्या दृष्टीने आहे. इन्शुरन्स कंपन्या आपल्याला तिथं गंडवतात, ते न गंडवावे म्हणून
आपण नो लिमिटवाली जी पॉलिसी असेल त्या पॉलिसीकडे आपण जायला पाहिजे. आणि तिथं जर आपण गेलं तर आपलं नुकसान कमी होण्याची शक्यता आहे. हा एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला या निमित्ताने सांगू शकतो. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो रिस्टोरिंग फॅसिलिटी. त्याला पुनर्संचय फायदा असं म्हणतात. म्हणजे जसं आपण क्युम्युलेटिव्ह डिपॉझिट म्हणतो, की आज आता 10,000 ठेवलंय, व्याज आलं की त्याच्यातून 11,000 झालंय. त्याच्यातले काही पैसे काढले, पुन्हा भरले तर पुन्हा त्याच्यात आणून पुन्हा वाढत जात. अशी ती क्युम्युलेटिव्ह, नॉन क्युम्युलेटिव्ह फायदा असतो. आता हा रिस्टोरेशन बेनिफिट आहे, हा माझ्या दृष्टीने विमा पॉलिसीमधील अत्यंत पॉवरफुल फीचर आहे, जे लोक विसरतात. आता यामध्ये काय लक्षात घ्यायला पाहिजे, की जर समजा आज तुम्ही एक 10 लाखाची इन्शुरन्स घेतली आहे आणि आज 2 लाखाचा तुम्ही इन्शुरन्स क्लेम केलाय. 10 लाख केल्या 2 लाख रुपये तुमचे इन्शुरन्स मधनं कमी होतात. कारण तुमची पॉलिसी 10 लाखाची आहे. 2 लाख क्लेम तुम्ही ऑलरेडी इन्शुअर केलाय. आता पुढे जर तुम्हाला काही गडबड झाली, 10 लाख नाही, तुम्हाला 8च लाख मिळू शकतो. पण काही पॉलिसीज अशा असतात, की ज्यामध्ये तुम्ही पुनर्संचय ताबडतोब केला जातो. पुनर्संचय म्हणजे काय, की हे जे तुमचे 2 लाख रुपये वापरले गेलेत, हे पुन्हा रिस्टोर केले जातात आणि पुन्हा तुमची पॉलिसी काय होते, 10 लाख रुपयापर्यंत जाऊन पोहोचते. तर तो फायदा तुमच्या आरोग्य विमामध्ये आहे का नाही, हे पाहून घेण्याची जबाबदारी तुमची आहे. 90% केसेसमध्ये तसं सापडणार नाही. पण 10-15 केसेसमध्ये तुम्हाला असं नक्की सापडेल, की हा पुनर्संचय, रिस्टोरेशन ऑफ इन्शुरन्स हा त्याच्यामध्ये आहे. कारण काही ठिकाणी अमर्याद पुनर्संचय फायदा आहे. हे अतिशय सूक्ष्म ठरणारं कवच कुंडल आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. कारण हा जर फायदा तुमचा विसरला, तर तुमचे 10 लाखातले समजा 8 लाख अगोदर जर इन्शुअर केले असेल ना, उद्या तुम्हाला 10 लाखाची जर गरज पडली, तर ते 10 लाख तुम्हाला तिथनं मिळणार नाही. हा एक दुसरा महत्वाचा मुद्दा. तिसरा महत्वाचा मुद्दा जो हिडन क्लॉज असतो, ते आपल्याला कधी कळत नाही. त्याच्यात असं लिहिलेलं असतं इन्शुरन्स कंपनीच्या पॉलिसीमध्ये, की जो काही हप्ता भरायचा आहे, त्या हप्त्याचा हप्ता जो असेल, तो संयुक्त पेमेंट असेल, जॉइंट पेमेंट असेल. आता जॉइंट पेमेंटचा लोकांना अर्थ समजत नाही. त्याच्यामध्ये असा क्लॉज असतो, की 10% तुम्ही भरा, 90% आम्ही भरू. म्हणजे आमची जबाबदारी काय होईल? 90% राहील. ते आपल्याला त्यामध्ये कळत नाही आणि प्रत्यक्षात जेव्हा क्लेम यायची वेळ येते, त्या क्लेममध्ये ते म्हणतात, "आम्ही 90% भरलेत, आमची जबाबदारी 90% आहे. 10% तुम्ही भरले, 10% तुमची जबाबदारी आहे." त्यामुळे विम्याचा जो काही आपत्ती येणार आहे, ती आपत्ती कोणी किती शेअर करायची, याच्या संदर्भात जे संयुक्त पेमेंट आपण करतोय, तो जो क्लॉज ज्या विमा पॉलिसीमध्ये आहे, तो पॉलिसीचा विम्याचा जो काही क्लॉज आहे, तो क्लॉज आपण लक्षात घेतला पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जॉइंट पेमेंट किंवा संयुक्त पेमेंट किंवा को पेमेंट असेल, ते आपण करणार नाही असं स्पष्ट त्यामध्ये मेन्शन केलं पाहिजे आणि नसेल तर ती पॉलिसी आपण घेतली नाही पाहिजे. हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर विमा कंपनी तुमचे 5 लाख रुपयाचं पेमेंट होतं, 20% तुमचा भाग होता. विमा कंपनी देईल 4 लाख रुपये आणि तुम्ही भराल 1 लाख रुपये. म्हणजे तुमची जी जबाबदारी आहे ती 4 लाखापर्यंत राहणार नाही. 1 लाख रुपयेच तुम्हाला भरायला लागतील. 4 लाख रुपये फक्त इन्शुरन्स कंपनी देईल. 1 लाख रुपयाचं आपलं नुकसान होतंय या क्लॉजमुळं. त्यामुळे कोणती विमा पॉलिसी जॉइंट को पेमेंट खाली आहे असं आपण घेता कामा नये. चौथा महत्वाचा मुद्दा आहे तो कव्हरेज किंवा सम एश्युर्ड किती आहे. आजकाल तुम्हाला माहिती आहे, की पैशाची किंमत एवढी कमी होतीये, की आज आपण आमदार, खासदारांची पाहिलं तर ते 400 कोटी, 500 कोटी, 1000 कोटी अशाच कोटींमध्ये आहेत. म्हणजे कोटीच्या कोटी उड्डाणं आहेत. पूर्वी ते शेकड्यात आणि हजारात होते, लाखात होते. आता सगळ्यांच्या उड्या कोटीमध्ये आहेत. त्यामुळं आपण जर काही हजारांमध्ये जर इन्शुरन्स घेतला, तर तो काही फायद्याचा ठरेल असं नाहीये. त्यामुळं किमान 5 लाखापर्यंतचा जो इन्शुरन्स असेल, हा नवीन आजच्या धर्तीला अतिशय कमी आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळं काय स्टँडर्ड असलं पाहिजे? 10 लाख ते 25 लाखापर्यंत तुमचा आरोग्य विमा असला पाहिजे. तरच तुमची जी काही आरोग्याची काळजी आहे ती मध्ये घेतली जाईल आणि जर सेफ पाहिजे असेल तर 50 लाख प्लस असला पाहिजे. तरच तुम्हाला त्यामध्ये नक्की ॲश्युरन्स तुमच्या आजारपणानंतर मिळू शकेल. म्हणजे 3 माहिती सांगितल्या. 5 लाख अतिशय कमी आहे. 10 लाख ते 25 लाख स्टँडर्ड आहे आणि 50 लाख किंवा अधिक हे सेफ आहे. त्यामुळे 50 लाखाची पॉलिसी असणं आपल्या सामान्य माणसाला
अतिशय गरजेची आहे, कारण वैद्यकीय महागाई अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पाचवा महत्वाचा मुद्दा जो आपण पाहायचा आहे तो नो क्लेम बोनस, NCB म्हणतात त्याला. आता नो क्लेम बोनस याचा अर्थ काय, की समजा आपण एक 4 लाख रुपयाची पॉलिसी घेतली आहे, पण प्रत्यक्षात आपण आजारीच नाही पडलो, पण पुढल्या वर्षी तर हप्ता द्यायलाच लागणार. पण तो हप्ता देताना आपल्याकडे 2 ऑप्शन असतात. एक तर प्रीमियम कमी करून घ्या, किंवा आपला याचा जो इन्शुरन्सचा एकंदर विम्याचा आवाका आहे तो वाढून घ्या. तर त्या प्रमाणात 10% जर किंवा 5% वाढवायची जी शक्यता असेल तर ती ऍडवायजेबल आहे. कारण आपली जी महागाई वाढत असते त्या दृष्टीने क्रयशक्ती आपल्याला योग्य स्थितीत आणण्यासाठी आपल्याला तो इन्शुरन्स प्रीमियम कायम ठेवून आपण इन्शुरन्सचा विमा जो आहे तो आपला जो विमा, आरोग्य विमा आहे तो आपल्याला वाढून घेतला पाहिजे. म्हणजे आज जर समजा 4 लाख असेल तर उद्या इन्शुरन्स प्रीमियम तोच ठेवून 4,40,000 करणं म्हणजे नो क्लेम बोनस आपण त्यामध्ये वापरणं आहे. हा वापरण्याचा अधिकार तुमच्याकडे ठेवून घ्या. समजा आता 10 लाखाची पॉलिसी असेल तर पुढल्या वर्षी 11 लाख होईल, त्याच्या पुढल्या वर्षी 12 लाख होईल, 5 वर्षानंतर 15 लाख होईल. तर ती जास्त ऍडवायजेबल आहे, रादर दॅन गेटिंग रिड्यूस दी एंटायर इन्शुरन्स प्रीमियम इन इटसेल्फ. त्यामुळे हा पाचवा महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगितलाय. आणि 6वा आणि अखेरचा मुद्दा सांगायचा या संदर्भात, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि नंतरचा खर्च हा किती दिवसाचा आपण इन्शुअर केला पाहिजे. आता जर दिवस अगोदर जर करायचं असेल तर चांगली पॉलिसी जी असेल ती 60 ते 90 दिवस अगोदरचा खर्च त्याच्यात कव्हर व्हायला पाहिजे. आणि नंतरचा जो आहे तो 90 दिवस ते 180 दिवस, म्हणजे 3 महिने ते 6 महिने आणि इकडं 2 महिने ते 3 महिने, यायच्या अगोदर 2 ते 3 महिने अशी जर पॉलिसी असेल तर ती पॉलिसी आपल्या दृष्टीने चांगली आहे, कारण त्या याच्यातला आपल्याला सगळा क्लेम करता येणं शक्य आहे. प्री अँड पोस्ट हॉस्पिटलायझेशनचा जो क्लॉज आहे तो 6वा क्लॉज जो आहे तो आपण सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे. आणि तो महत्वाचा भाग, हे 6 मुद्दे जे आहेत हे 6 मुद्दे आपण आरोग्य विमा खरेदीचा जो पॉलिसी खरेदी करतो त्यामध्ये करताना याचा नक्की विचार करायला हवा. जर हा नक्की विचार आपण जर केला नाही तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण निगेटिव्ह मध्ये जाऊ, हाच मला या निमित्तानं तुम्हाला मेसेज द्यायचा आहे. आणि एक छोटी केस स्टडी जर घ्यायची ठरली तर पुण्यामधील एक प्रायव्हेट हॉस्पिटल आहे. सर्जरी कॉस्ट साधारणतः 6 लाख रुपयाची आहे. आता कोणती पॉलिसी तुमची आहे? रॉंग पॉलिसी 5 लाख रुपयाची आहे. रूम रेंट, कोपे, रिझल्ट हे आहे त्याच्यामध्ये कव्हर होत नाहीत. मग राईट पॉलिसी काय आहे? 10 लाख रुपयाची पॉलिसी राईट आहे. नो रूम रेंट लिमिट हा महत्वाचा क्लॉज आहे. नो कोपे, रिस्टोर बेनिफिट पण त्याच्यात पाहिजे. आणि रिझल्ट काय होईल? इन्शुरन्स 6 लाखाचा असेल तर तुमचा खर्च सगळा याच्यामध्ये काय होऊ शकेल? पूर्ण वाचू शकेल आणि तुम्हाला यामध्ये बेनिफिट झाल्याशिवाय राहणार नाही. 5 लाखाची पॉलिसी आजकाल आउटडेटेड आहे, तुम्ही घेऊ नका, एवढाच माझा तुम्हाला सल्ला आहे. आता तुम्ही प्रश्न विचाराल की एवढं सगळं तुम्ही सांगितलंय पण नक्की कोणती पॉलिसी घेतली पाहिजे. आता आयडियल कॉम्बिनेशन मी तुम्हाला फक्त अगोदर सांगतो. बेस पॉलिसी 10 ते 20 लाख, नो रूम रेंट लिमिट, नो कोपे, रिस्टोर बेनिफिट क्लॉजेस असले पाहिजे. स्टेप नंबर 2 सुपर टॉपअप, त्याच्यामध्ये 25 ते 50 लाख. आता 25 ते 50 लाखाची पॉलिसी जर तुम्ही घेतली त्याच्यातला प्रीमियम फार कमी असतो. जसं तुम्ही टर्म इन्शुरन्स मध्ये पाहता आणि लाईफ इन्शुरन्स मध्ये पाहता, लाईफ इन्शुरन्सचा मोठा एंडॉमेंटला मोठा प्रीमियम असतो, पण टर्म इन्शुरन्सला 400 रुपये तुम्हाला 1 कोटी रुपयाची पॉलिसी मिळू शकते. तसं हे टॉपअप पॉलिसीमध्ये आहे. टॉपअप पॉलिसी पहिल्यांदा बेस पॉलिसी कव्हर करतं आणि नंतर मग तुमची टॉपअप पॉलिसी मधला खर्च केला जातो. आता जो 2026 मध्ये निर्मला सीतारामन मॅडमनी घोषणा केली किंवा नवीन पॉलिसीमध्ये खोली भाड्यास मर्यादा ठेवता येणार नाही, संयुक्त हप्ता राहणार नाही, हवा तेवढा पुनर्संचय मिळेल. म्हणजे विमा उद्योग आता ग्राहक स्नेही आणि केंद्रित होत आहे. प्रत्यक्षात ते पर्कोलेट होईल का नाही हा मुद्दा वेगळा, पण निदान इंटेन्शन तरी चांगली आहेत, एवढंच मला या निमित्तानं तुम्हाला सांगायचं आहे. आता तुम्ही याच्यात विचाराल की बा आता एवढं सगळं तुम्ही सांगितलं पण आता या 500 पॉलिसीज मध्ये मी नक्की कोणती पॉलिसी घेऊ, त्याच्यात काय घ्यायला काय आपल्याला ऑप्शन आहेत का? तर जो काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारे आम्ही जो काही सर्वे केलाय आणि ज्याद्वारे आपले माहिती काही निकष त्यांना ठेवले होते, अशा एक 3-4 पॉलिसीज आम्ही शोधून काढल्यात आणि त्या पॉलिसी आधारे तुम्हाला एक मार्गदर्शन म्हणून
त्याच्यामध्ये तुम्ही लक्ष घालू शकता. पहिली पर्याय जो आहे, मोस्ट रेकमेंडेड आमच्या दृष्टीने आहे, ती आहे HDFC एर्गो ऑप्टिमा सिक्युअर. HDFC ची ही सिक्युरिटी पॉलिसी आहे, ती कव्हरेज दुप्पट ते चौपट वाढतं. याच्यात नो रूम रेंट लिमिट आहे. 15,000 हॉस्पिटल भारतामध्ये आहेत. स्ट्रॉंग क्लेम रेशिओ हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो, 98% आहे, जो भारतात सर्वोच्च आहे. HDFCचा क्लेम रेट म्हणतात तो 98, म्हणजे 100 98 क्लेम मंजूर होतात. पण बाकीच्या इन्शुरन्स कंपन्याचे 90, 88, 92, 91 अशा पद्धतीचे आहेत. त्यामुळे आपला क्लेम गेल्यानंतर आपल्याला पैसे मिळतील का नाही, हा 98% शक्यता पॉझिटिव्ह आहे, एवढं आपण त्याच्यामध्ये मिळू शकतो. त्यामुळे क्लेम मिळण्याची निश्चिती आहे. त्याच्यानंतर ही तुम्हाला सांगितल्यानंतर सुपर टॉपअप एनी इन्शुरन्सची तुम्ही घेऊ शकता. 25 ते 50 लाख प्रीमियम कमी असेल. त्यामुळं थोडक्यात सांगायचं झालं तर आरोग्य विमा 10 लाख रुपये, टॉपअप पॉलिसी 40 लाख रुपये, एकंदर कव्हर 50 लाख रुपये. ही आमच्या दृष्टीने बेस्ट कॉम्बिनेशन सो फार ॲज आरोग्य विमा इज कन्सर्न. ही झाली पहिली पॉलिसी. जास्त मी डिटेल्स घेत नाही कारण सगळे कव्हर होतात. सेकंड ऑप्शन तुम्हाला सांगितलंय निवा बुपा रिअश्युअर 202. आता या ऑप्शन मध्ये अमर्याद पुनर्संचय आहे, प्रीमियम वॉयलॉक पण आहे, त्याच्यात 10 पट बोनस आहे. का घ्यावी? तरुण कुटुंबाला अतिशय ऍडवायजेबल आहे. भविष्यातील नियोजन तुम्हाला करता येईल आणि तुम्हाला पुढे जाता येईल. म्हणजे पहिला जो मुद्दा सांगितला तो जनरल लोकांसाठी होता. सेकंड जो सांगितलाय तो 35च्या आसपास जे लोक आहेत त्यांना जर आरोग्य विमा घ्यायचा असेल त्यांच्यासाठी निवा बुपा रिअश्युअर 20 ही सगळ्यात महत्वाची योजना आहे. आणि तिसरा आणि अखेरचा ऑप्शन तुम्हाला मी देतोय तो केअर सुप्रीम याच्यासाठी आहे. मोठा हाय बोनस आहे, अनलिमिटेड रिचार्ज आहे, अफोर्डेबल आहे, बजेट टाईट पण बेनिफिट्स पण भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामुळं जे काय आता अनुभव लोकांनी सांगितले त्या अनुभवाच्या आधारावर फक्त एकच त्यांनी एक वॉर्निंग दिली आहे की तुम्ही YouTube ऍड्सवर विश्वास ठेवू नका, एवढा त्यांनी एक सल्ला फक्त दिला. आणि त्यामध्ये 10 लाखाचं कव्हर यामध्ये सफिशियंट आहे असं त्यांनी यामध्ये विशद केलेला आहे. त्यामुळं आरोग्य विमा संदर्भात एकंदर आपण जनरल माहिती घेतलेली आहे की बा या संदर्भात आपल्याला काय काय पाहता येईल किंवा काय काय पाहता येणार नाही या संदर्भात. आता या व्यतिरिक्त काही कॉम्बिनेशन्स पण आहेत की बा हा वैयक्तिक झाला, आता जे आपण सगळे बोललो हा वैयक्तिक झाला, पण आपल्याला समजा आपल्या कुटुंबाचं संपूर्ण संरक्षण करायचं असेल तर काय केलं पाहिजे? त्याच्यासाठी फ्लोटर पॉलिसी नावाची पॉलिसी आरोग्य विमाची भारतामध्ये प्रस्तुत आहे, उपलब्ध आहे. यामध्ये काय होतंय की एक ठराविक रक्कम आपल्याला दिली जाते की 10 लाख रुपये तुम्हाला आरोग्य विमा आहे. मग घरातले जेवढे 4 मेंबर कोणी असतील किंवा 5 मेंबर किंवा 3 मेंबर असतील त्या सगळ्यांना मिळून ही 10 लाखाची पॉलिसी असणार आहे. यामध्ये काय होणार आहे की समजा वडील आजारी पडले, 2 लाख रुपये खर्च आले, मग राहिलेले 8 लाख बाकीच्यांना सगळ्यांना मिळेल. मग मुलगा आजारी पडला त्याला 1 लाख रुपये दिले. म्हणजे थोडक्यात 10 लाखाचं जे कव्हर आहे ते प्रत्येकाला काय करता येईल, वाटून घेता येईल. त्यामुळे एकाच 10 लाखाचं केलं तरी चालेल किंवा सगळ्यांचं मिळून 10 लाख झालं तरी चालू शकेल. याला फ्लोटर पॉलिसी असं म्हणतात. पण याच्यात एक निगेटिव्ह पॉइंट आहे. तो निगेटिव्ह पॉइंट म्हणजे याचा इन्शुरन्सचा जो हप्ता आहे हा फॅमिली मधल्या सर्वात मोठ्या व्यक्तीच्या वयावर अवलंबून आहे. त्यामुळं एखाद्या घरामध्ये जर ज्येष्ठ नागरिक असेल तर त्या ज्येष्ठ नागरिकाचा विम्याचा जो एकंदर हप्ता असतो तो मोठ्या प्रमाणामध्ये जास्त असतो, कारण मॉर्टॅलिटी जास्त असते, ती व्यक्ती निवर्तण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये तो जो हप्ता असेल तो हप्ता याच्यावर ठरतो. एवढाच फक्त फ्लोटर याचा एक निगेटिव्ह पॉइंट. याच्यावर मी उत्तर पण शोधून काढलंय की जर समजा घरात 2 ज्येष्ठ व्यक्ती असतील तर त्यांची वेगळी फ्लोटर पॉलिसी घ्या. तुमची जी फॅमिली असेल न्यूक्लिअर त्याची वेगळी पॉलिसी घ्या आणि इन्शुरन्स हप्ता कमी ठेवा. जेणेकरून जर एक ज्येष्ठ असता तर त्या ज्येष्ठाचा हप्ता 4-5 लोकांना लागतो. त्याचे समजा 10,000 असेल तर 10,000 × 5 50,000 रुपये होतात. पण त्या 2 ज्येष्ठांचीच करून ठेवली तर 10-10-20 हजारापर्यंत होईल. बाकीचे इकडे जे असतील ते हायस्ट वय किती असेल त्याप्रमाणे त्याचा हप्ता ठरेल. त्यामुळे ती पैसे वाचू शकतात. हा याच्यामधला एक महत्वाचा मुद्दा या निमित्तानं मला तुम्हाला सांगायचा आहे. आता फ्लोटर पॉलिसीचे फायदे पण आहेत. कमी इन्शुरन्स प्रीमियम आहे, कुटुंबासाठी एकत्रित संरक्षण आहे, लवचिकता आहे,
आता कोणासाठी योग्य आहे ते थोडक्यात मी तुम्हाला सांगितलंय. यामध्ये आता खरा वेळ आपली संपलेला आहे, पण त्या वेळेत जरी संपला असला तरी एक छोटा मुद्दा मला अजून आपल्याला सांगायचा आहे. जो बँक ऑफ बडोदाची पॉलिसी आहे, त्या बँक ऑफ बडोदाच्या पॉलिसीमध्ये एकंदर 10 आणखीन मी तुम्हाला पॉलिसीज दिल्या आहेत. फ्लोटर पॉलिसी HDFCची आहे, स्टार हेल्थची आहे, केअर हेल्थची आहे, निवा बुपाची आहे, ICICI लोंबार्डची आहे, आदित्य बिर्लाची आहे, टाटा AIGची आहे आणि बऱ्या प्रमाणात किती मोठ्या प्रमाणात कोणता हप्ता घ्यावा या संदर्भातली ही माहिती आहे. आता प्रीमियम चार्टच सांगायचा ठरला तोही नको सांगायला, कारण फक्त ते वाचण्यासारखं होईल. आता एक छोटी फक्त तुमच्या बँक ऑफ बरोडाची माहिती सांगतो. का मी ती सिलेक्ट केली एवढंच फक्त अगोदर सांगतो. आता फ्लोटर पॉलिसी आपण पाहिल्या, अनेक फ्लोटर पॉलिसी या आरोग्य विमामध्ये उपलब्ध आहेत. तुमची पेशन्स लेवल संपूर्ण 5-10 झालेत म्हणून ऑलरेडी 1 तास आपण कव्हर केलाय आणि मला 1 तासाचंच लेक्चर फक्त सांगितलंय. त्यामुळे मी फार याच्यावर आणखीन विगतवारीने सांगत नाही. पण एकच मुद्दा आपल्याला सांगायचा आहे, की नॉर्मली 4 लोक या फ्लोटर पॉलिसीमध्ये कव्हर होतात. 25 वयाच्या आतली मुलं आणि आई-वडील एवढे कव्हर करू शकतो आपण. जर जास्त झाले तर त्याच्यावर तुम्हाला विमा हप्ता भरावा लागतो. आई-वडील कव्हर करावेत मुलाचे, असा पूर्वी आग्रह होता. त्या प्रमाणात केंद्र सरकारने ऐकलं आणि मुलाचे आई-वडील त्यामध्ये कव्हर करण्यात आले. आता इथं असा इनजस्टिस झाला, की पत्नीचे आई-वडील का नाही? असा प्रश्न त्याच्यात निर्माण झाला आणि म्हणून बँक ऑफ बडोदाने ही पहिल्यांदा एक पॉलिसी काढली आहे, की ज्यामध्ये दोघांचे आई-वडील म्हणजे मुलाचे सासू-सासरे आणि पत्नीचे सासू-सासरे हे देखील याच्यात कव्हर केलेले आहेत आणि म्हणून ही पॉलिसी जी आहे ती 6 लाख ते 50 लाख रुपयापर्यंत आहे व त्याचं वय जे आहे ते 18 ते 65 वर्षापर्यंत आहे. पॉलिसीचा कालावधी 1, 2, 3 वर्ष असू शकतोय आणि एकदाच तुम्ही सुरू केली, की दरवर्षी जर प्रीमियम भरला, तर तुम्ही मरेपर्यंत ही पॉलिसी चालू राहू शकते. म्हणजे 100 वर्ष सुद्धा ही पॉलिसी चालू शकते. हा याचा सर्वात महत्वाचा फायदा आहे आणि म्हणून संपूर्ण कुटुंबासाठी जर तुम्हाला काही कल्याण करायचं असेल, तर ही पॉलिसी माझ्या दृष्टीने एक विचार करण्यासारखी आहे. घ्यायची का नाही तुम्ही ठरवायचं आहे, पण विचार करण्यासाठी नक्कीच आहे. कारण आपण आपल्या पत्नीच्या वडिलांना दिलं, की पत्नीचा त्यामध्ये कल्याण झाल्यासारखं होतंय. आपल्या आई-वडिलांना केलं, की आपण आपलं काय जे आहे ते तृप्ती केली असंही त्याच्यातनं भाग पडतोय आणि त्या दृष्टीने पुढे जाणं हे आपल्या दृष्टीने गरजेचं ठरणार आहे. आता आपल्याला काही जर क्वेश्चन आन्सर्स असतील, तर ते मी विचारतो आणि मग एक छोटी स्टोरी सांगेन आणि माझं भाषण मी संपवतो. डेंटल कव्हर माहिती. डेंटल कव्हर पूर्वी होत नव्हतं. आता डेंटल कव्हर याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. हे काय बँक ग्रुप पॉलिसी अनुभव चांगला आहे का? आता ही गेल्या वर्षी सुरू झाली आहे. अजून अनुभव यायला काही वर्ष लागतील. याच्या दृष्टीने आपण पाहायला पाहिजे. पण शेवटी कसं आहे, की आपण डिझाइन पाहतो अगोदर. कुठली बिल्डिंग घ्यायची असली तर अगोदर डिझाइन पाहतो. त्या डिझाइन प्रमाणे प्रॉपर पॉलिसीचं डिझाइन केलंय ते नक्कीच चांगलं आहे. म्हणजे मला तरी ते आवडलंय आणि तुम्ही बघा आता म्हणजे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम तुम्हाला कसं वाटतंय ते. टॉपअप आणि सुपर टॉपअपमध्ये तसा फरक नाही. टॉपअप काही कंपन्यांनी नाव वापरलंय, काहींनी सुपर टॉपअप वापरलंय. त्या दृष्टीने पाहायचं तर टॉपअप पॉलिसी याचा अर्थ असा, की बेस पॉलिसी जी असेल, त्या बेस पॉलिसीचं संपल्यानंतर राहिलेली जर नवीन कोणती पॉलिसी घेतली, तर ती टॉपअप. उदाहरणार्थ तुम्ही आरोग्य विमा घेतलाय 5 लाख रुपयाचा. पण तुम्हाला असं वाटतंय, की आपली एखाद्याला शस्त्रक्रिया करायला लागून 15 लाख रुपये लागणार. 15 लाखाचा आरोग्य विमा घ्यायची गरज नाही तुम्ही. 5 लाखाचा बेस बँक घ्या, 10 लाखाचं टॉपअप घ्या. ते टॉपअप घेतलं, की त्याचा इन्शुरन्स हप्ता कमी असतो. हे 5 लाख जेव्हा खर्च होतील, त्यावेळेला त्यांची लायबिलिटी सुरू होईल. त्यांची लायबिलिटी तोपर्यंत असत नाही. चेकअप पॉलिसी सुरुवातीला ते आता मला कल्पना नाही त्याची, कारण मी चेकअपच्या संदर्भात मी काही फारसं पाहत नाही त्याच्यामध्ये. सरकारी कंपनी मी ज्या सांगितल्या आपल्या नॅशनल इन्शुरन्स कंपनी, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या सरकारी कंपन्या आहेत. बँक ऑफ बडोदा सुद्धा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. ती सरकारी नाही पण पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. कोणाचं तरी असणार, कुठल्या तरी बँकांच्या संदर्भात असणार. प्री एक्झिस्टिंग डिसीज फार चांगला मुद्दा विचारला तुम्ही. या प्री एक्झिस्टिंग डिसीज पूर्वी 4 वर्षाचा कालावधी या प्री एक्झिस्टिंग डिसीज साठी होता. गेल्या वर्षी ही जी पिरियड आहे हा 3 वर्षापर्यंत खाली आणला. त्यामुळं बहुतेक सर्व पॉलिसीजमध्ये 3 वर्षापर्यंत प्री एक्झिस्टिंग असणारे डिसीज कव्हर होत नाहीत. त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं कव्हर मिळायला सुरुवात होते.
80 वयानंतर कोणती पॉलिसी मिळू शकते? 80 वर्षापर्यंतच मिळू शकते. 80 वर्षानंतर कंटिन्यू ठेवता येते, एवढंच फक्त सांगता येतं. ज्येष्ठ नागरिकांना आता एंट्री एज जी आहे, सिनियर सिटीजन्सना त्यांना एंट्री एज आता 80 पर्यंत मान्य केलेलं आहे. आपल्या पूर्वीच्या राष्ट्रपती होत्या प्रतिभाताई पाटील यांनी खास रेकमेंडेशन केलं होतं या सरकारी कंपन्यांना की तुम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी करा, आणि त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यावेळेला 65 वय त्यांनी 80 पर्यंत नेलं, ते आजही कायम. त्यामुळे तुमचे सर्व प्रश्न उत्तम आहेत आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी दिली आहेत. नमस्कार. मी इन्शुरन्स सेक्टरमध्ये 24 वर्षापासून काम करतोय आणि माझा सगळ्यात जास्त जवळजवळ 90% पोर्टफोलिओ मेडिक्लेमचाच आहे. तो सातबाई सरांच्या बरोबर पण मी बऱ्याच वेळा त्यांना भेटत असतो माझ्या कामासाठी वगैरे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की डायबिटीससाठी आता मी माझी केअर हेल्थसाठी मी काम करतोय आणि फेब्रुवारी 2013 पासून आतापर्यंत त्यांच्या बरोबर आहे. तर तिथे आता एक नवीन प्रोडक्ट आले ABCD त्यांनी दिले, म्हणजे ॲस्थमा, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीस. ABCD पैकी तुम्हाला काही असेल तर 30 दिवसात आपण ते कव्हर करणार. त्याला फक्त त्यांनी एक्स्ट्रा लोडिंग त्यांनी भरायचं आहे आणि त्यांना आपण ती पॉलिसी द्यायची. आता यामध्ये थोडंसं अंडररायटिंगचा भाग असा आहे की त्यामध्ये त्या व्यक्तीला या 4 पैकी 3 गोष्टी असतील तर कंपनी कॉल केली, कंपनी ठरवेल. कारण 3 गोष्टी आहेत तर तो माणूस कंपनीसाठी जरा रिस्की असेल. त्यातल्या 2 गोष्टी असतील तर कंपनी ते ग्रँट करते. पण बऱ्याच केसेसमध्ये होत आहे. कारण तुमचे बहुसंख्य मेंबर आहे डायबिटिक आहेत, हो. म्हणून मुद्दाम मी हा प्रश्न नाही, विचारला. आहे आपल्याकडे केलेले आहेत पॉलिसी. 30 दिवसाचं फक्त वेटिंग पिरियड असणार पॉलिसी लगेच देतात. तर त्याची काही माहिती असेल तर आमच्या संस्थेचे ऑफिसर देऊ शकलात तर आम्हाला बरोबर. जास्त आहे. फार नाही परवडतं. नाही, परवडतं. नाही, तसं वयानुसार आहे. तरी ते तरी घ्यायला परवडतं. कारण 36 महिन्यात जर तुमचं मोठा आजार पण आले 5-8 लाखाचं, त्याच्याऐवजी 10,000 रुपये भरलेले करू. A similar hall was there. आता इंग्रजीत बोलतो. But it was not in India. It was in United States of America. All white-skinned people had assembled, and a lecturer, not like me, was invited. He started delivering a lecture. His lecture was for a duration of 40 minutes, but he still continued for another 10 minutes of time. The participants, which were white-skinned, started becoming pinkish, indicating that some anger was growing up. But the lecturer did not bother. He continued for another 10 minutes of time. The patience level had dried up, and the white-skinned people who had started becoming pinkish ultimately started becoming reddish, indicating that the anger was on a boiling point. The lecturer saw that but did not bother. He continued for another 10 minutes of time. All of a sudden, a person sitting on the last chair got up, put his hand into the pocket, took out a revolver, with red-faced potato-type eyes, started marching toward the dais. The lecturer saw him, that he is marching, having a red face, angry, and moving toward the dais. He said that, "Don't come forward. I will conclude in next 2 minutes of time." But the surprise was now on the part of the lecturer. The person said, "No, no, don't worry. You continue." Then the person lecturer said, "Arey, you are having red face, having a revolver in your hand, ultimately looking with potato-type eyes on the dais, marching toward the dais with revolver in your hand. Are you going to kill me during the course of lecture so that I should never deliver a lecture in future?" Then he said, "No, no, don't worry. I am not going to kill you, but I am going to kill those who invited you here in itself. So these big people are here who ultimately will get victimized because of my undue increase in the lecture duration in itself." So thank you. धन्यवाद सर. आजचं आपलं मार्गदर्शन निश्चितच आम्हाला उपयोगी ठरणार आहे, किंवा आम्ही जो YouTubeवर हा आपला व्हिडिओ अपलोड करणार आहोत त्यांना तर निश्चितच उपयोग ठरणार आहे. आमच्या डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया संस्थेचे सेक्रेटरी डॉक्टर अमित वाळिंबे इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं स्वागत करावं. सरांनी त्यांचा खूप महत्वाचा वेळ आपल्यासाठी दिलेला आहे. आपण परत एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. धन्यवाद सर.